जयंतरावांचं भाषण आहे ना तुमचा आता आज झालं. त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत तर बघूया. आदरणीय पवार साहेबांशी मी चर्चा करीन दिल्लीवरनं परत आले. ते म्हणाले की 9 वर्ष मला साहेबांनी 7 वर्ष साहेबांनी संधी दिली आणि नवीन चेहऱ्यांना संधी. इशारा होता सुरुवात होतो राजीनाम्यात असं वाटतं ताई? नाही, एक तर जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. 7 वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. आता त्यांच्या भाषणाचा काय अर्थ तुम्ही काढताय मला माहिती नाही, पण अर्थातच पक्षामध्ये त्यांनी ज्या काही सूचना दिल्या असतील ते या पक्षाचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन. काही नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे का? कारण माहिती नाही, आता तुम्ही तुमच्या समोरच व्यासपीठावरनं बाहेर आले ना. मला आता प्रधानमंत्र्यांची मीटिंग आहे, बाप्पा यांनी दिल्लीला चालली. एकत्र येण्याची जी चर्चा आहे तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? एक तर दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठलीही एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणा बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, ह्या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाही.